आपल्याला आपल्या परिवारासोबत जर स्वतःच्या चारचाकी गाडीनं लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर आपण आधी त्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो, 4-8 दिवस आधी नियोजन करतो, सर्व चाकांमध्ये हवा तपासतो, स्टेपनी ठेवतो, पेट्रोल डिझेल भरून आणतो, फास्टॅग रिचार्ज करतो, रोख रक्कम एटीएम सोबत ठेवतो. कारण परिवारासोबत प्रवास करताना रस्त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. अडथळा आला तर पूर्वतयारी असली पाहिजे याची काळजी आधीच आपण घेतलेली असते. कारण आपल्याला भीती असते रस्त्यामध्ये कोणती अडचण आलीच तर कुणाची मदत मिळेलच हे सांगता येत नाही. त्याप्रमाणेच विमा सुद्धा आपल्या जीवनरूपी प्रवासात अडथळा येऊ नये याच्यासाठीच आहे आणि ही तरतूद आपण केली पाहिजे. आपण पैसे वाढवणं यापेक्षा पैसे सुरक्षित करणं याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाचं सूत्र पाहिलं तर उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च असंच आहे. पण आपण उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत याप्रमाणेच ते मानतो आणि आर्थिक जोखीम ओढवून घेतो. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद. बचत ही आर्थिक नियोजनाचा आत्मा आहे. विमा क्षेत्रात बचत आणि सुरक्षा ह्या दोन्हीचा मेळ असल्यानं आर्थिक नियोजनात अशा प्रकारच्या नियोजनाला प्राधान्य देणं म्हणजे खऱ्या अर्थानं परिवार आर्थिक सुरक्षा घेणं आहे. आज तरुण पिढीमध्ये गुंतवणुकीतून पैसे वाढवणं याकडे कल आहे. टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि बाकी गुंतवणूक ही SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये करायची. पण हा ट्रेंड आर्थिक नियोजन पिरॅमिडच्या सिद्धांतानुसार थोडा घाईचा आणि असुरक्षित आहे. कारण पैसा वाढला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, पण कष्टाच्या पैशावर आपण मोठी जोखीम घेत आहोत हे समजून घेतलं पाहिजे. जोखीम घेण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या जीवनातील प्राधान्यानं येणाऱ्या बेसिक गरजा म्हणजेच मूलभूत गरजा पूर्णत्वासाठी बचत करून त्या सुरक्षित करणं अनिवार्य आहे. विशेषतः आज निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल युवा पिढी गंभीर नाही. बरेच लोक भौतिक संपत्तीमधून घर, रिकामी जागा भाड्यानं द्यायची आणि भाड्यातून मिळणारी रक्कम स्वतःची पेन्शन मानणारे आहेत. पण भाड्याच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न हे ऍक्टिव्ह उत्पन्न आहे, पॅसिव्ह नाही. कारण जागा भाड्यानं देण्यासाठी भाडेकरू शोधणं, करार करणं, भाडं वसूल करणं, मेंटेनन्स करणं, घर फाळा भरणं इत्यादी व्याप करावे लागतात. म्हणजेच या सगळ्या ऍक्टिव्हिटी नंतर मगच आपल्याला भाडं मिळतं आणि इथं पीस ऑफ माइंड ही नसेल आणि भाडं वसूल करणं ही एक कटकटच असेल. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. भाड्यातून मिळणारं उत्पन्न हे देखील टॅक्सेबल आहे, म्हणजेच करपात्र आहे. आर्थिक नियोजनाच्या सिद्धांतामध्ये 4C कन्सेप्ट ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, ज्यामध्ये उत्पन्न कमावणं म्हणजेच क्रिएशन, खर्च म्हणजे कन्झम्पशन, बचत आणि गुंतवणूक ज्याला कॉन्झर्वेशन असं म्हटलं जातं, आणि त्यानंतर कंटिन्युएशन ऑफ इन्कम म्हणजेच निरंतर उत्पन्न, असे 4 टप्पे किंवा 4 मुद्दे आहेत. वरील 4 मुद्द्यांपैकी 3 गोष्टींनुसार आपलं जगणं सुरू असतं. पण पहिला C हा क्रिएशनचा आहे. त्यामध्ये अडथळे आहेत ज्यामुळे आपलं उत्पन्न म्हणजे क्रिएशन थांबू शकतं. आता हे अडथळे कोणते आहेत तर मृत्यू, गंभीर आजार, अपंगत्व, नोकरी व्यवसायातले चढ उतार आणि निवृत्तीचं उतारवय. आता यामध्ये पहिल्या 4 शक्यता अनिश्चित आहेत, पण यामुळं क्रिएशन म्हणजेच उत्पन्न थांबू शकतं. पण दुसरा C हा खर्च आणि तिसरा C हा बचत आणि गुंतवणूक याचा आहे. पण यातली कोणती गोष्ट थांबते? कुठलीच नाही. कदाचित गुंतवणूक, बचत थांबेन, पण तीही थांबवता येणार नाही, कारण भविष्यातली उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी तीही सुरूच ठेवावी लागते. पण चौथा C हा दुर्लक्षित आहे आणि तो C आहे कंटिन्युएशन ऑफ इन्कम म्हणजेच निरंतर उत्पन्न. जेव्हा क्रिएशन थांबेल तेव्हा गॅरंटेड निरंतर उत्पन्न मिळणं सुरू होणं आवश्यक आहे. कारण लाईफस्टाईल आहे तशीच जगायची आहे, तर सुनिश्चितता आवश्यक आहे. यासाठी निरंतर उत्पन्न मिळेल याप्रमाणे आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. आर्थिक नियोजन हे या सिद्धांताप्रमाणे असलं पाहिजे. पण अलीकडं तरुण पिढी ही पैसा जपणं यापेक्षा पैसा वाढवणं किंबहुना जलद वाढवणं यासाठी धडपडताना, रिस्क घेताना दिसते. पैसा वाढला पाहिजे, पण त्यापूर्वी तो सुरक्षित केला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये, SIP, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं म्हणजे आर्थिक नियोजन झालं ही धारणा बदलली पाहिजे. इन्फ्लेशनचा बागुलबुवा मानगुटीवर घेऊन आज तरुण पिढी शेअरमध्ये गुंतवणूक करते. पण खरंच मुळात इन्फ्लेशन किती आहे हे अभ्यासणं आवश्यक आहे. सध्या इन्फ्लेशन हे 6.5% इतकंच आहे, पण 12% ते 14% इन्फ्लेशन असल्याचं आज मार्केटमध्ये भासवलं जातंय.
इन्फ्लेशनच्या मोहजालात न अडकता आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचे हे सूत्र अवलंबून बचत आणि सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून आर्थिक नियोजन करणं आणि अर्थसाक्षर होणं हीच काळाची गरज आहे. प्रेक्षक हो, अर्थसाक्षरता आणि त्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा. आमच्या सत्यवेद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.